हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये इंग्लिशमध्ये प्रश्न विचारायला शिकणार आहोत. त्याचबरोबर आपण इंग्लिश स्पीकिंग प्रॅक्टिससुद्धा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, तू तुझ्या फावल्या वेळात काय करतोस किंवा तू तुझ्या रिकाम्या वेळेत काय करतो. व्हॉट डू यू डू इन युअर फ्री टाईम. व्हॉट डू यू डू इन युअर फ्री टाईम. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. तो माणूस कोण आहे. तुम्हाला विचारायचं असेल तो माणूस कोण आहे तर ते इंग्लिशमध्ये विचारा, हू इज दॅट मॅन. आता हू इज दॅट मॅन त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं हुज. हुज दॅट मॅन. हू इजचं कॉन्ट्रॅक्शन हुज. हुज दॅट मॅन. तुम्हाला जर फ्लुएंटली इंग्लिश शिकायचं असेल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्शनचा जास्तीत जास्त कॉन्ट्रॅक्शनचा वापर करा. हुज दॅट मॅन. तो माणूस कोण आहे. ती सुंदर मुलगी कोण आहे. हू इज दॅट ब्युटिफुल गर्ल. हू इज दॅट ब्युटिफुल गर्ल. आता हू इजचं कॉन्ट्रॅक्शन काय होते हुज. हुज. हुज दॅट ब्युटिफुल गर्ल. ती कधी येणार. वेन विल शी कम. वेन विल शी कम. तुला काय म्हणायचंय राजूला. व्हॉट डू यू वॉन्ट टू से टू राजू. What do you want to say to राजू. तू कोणाशी बोलतोय. तुम्हाला जर विचारायचं असेल तू कोणाशी बोलतोय तर ते इंग्लिशमध्ये विचारा, हू आर यू टॉकिंग टू. हू आर यू टॉकिंग टू. पार्टीला कोण कोण येणार आहे. हू ऑल आर कमिंग टू द पार्टी. हू ऑल आर कमिंग टू द पार्टी. गाडी कोण चालवतंय. हू इज ड्रायव्हिंग द कार. आता इथं पण काय करायचंय हुज म्हणायचंय आपल्याला. हुज ड्रायव्हिंग द कार. गाडी कोण चालवते. हुज ड्रायव्हिंग द कार किंवा हू इज ड्रायव्हिंग द कार. तुम्हाला जसं सोपं वाटतंय ना त्या पद्धतीनं तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्ही व्यस्त आहात का. आर यू बिझी. आर यू बिझी. या घराचा मालक कोण आहे म्हणजे या घराचा ओनर कोण आहे. हू इज ओनर ऑफ दिस हाऊस. हू इज ओनर ऑफ दिस हाऊस किंवा हुज ओनर ऑफ दिस हाऊस. तुला भूक लागली आहे का. आर यू हंग्री. तुला भूक लागली आहे का. आर यू हंग्री. त्याची चव कशी आहे. हाऊ डज इट टेस्ट. हाऊ डज इट टेस्ट. दारात कोण आहे किंवा दरवाजाजवळ कोण आहे. कोण दरवाजा वाजवते. तुम्हाला असं जर विचारायचं असेल तर हू इज ॲट द डोअर. हू इज ॲट द डोअर किंवा हुज ॲट द डोअर. राजूचा वाढदिवस कधी आहे. When is Raju's birthday. When is Raju's birthday. तुझा वाढदिवस कधी आहे. When is your birthday. When is your birthday. आता when is चं कॉन्ट्रॅक्शन काय होतं when's. When's. When's your birthday. तुम्हाला कोणाशी बोलायचंय. Who do you want to talk to. Who do you want to talk to. तू कोणाबरोबर आलास. Who did you come with. Who did you come with. तू कोणाबरोबर आलास. किती वाजलेत. What's the time. What's the time किंवा What is the time. किती वाजलेत. आई कधी येणार आहे. When's mother arriving. When's mother arriving किंवा आई कधी पोहोचणार आहे इथं. When's mother arriving किंवा When is mother arriving. विकेंडसाठी तुमचा काय प्लॅन आहे. विकेंड म्हणजे आठवड्याच्या शेवटी सुट्टीचा दिवस म्हणजे विकेंड. तर त्यासाठी काही तुमचा प्लॅन आहे का तर ते कसं विचारणार. व्हॉट्स युअर प्लॅन फॉर द विकेंड. व्हॉट्स युअर प्लॅन फॉर द विकेंड. तुमचं आडनाव काय आहे. तुम्हाला विचारायचं असेल तुमचं आडनाव काय आहे. व्हॉट्स युअर लास्ट नेम. व्हॉट्स युअर लास्ट नेम किंवा व्हॉट इज युअर लास्ट नेम किंवा तुम्ही असंही म्हणू शकता व्हॉट इज युअर सरनेम. सरनेम सुद्धा बरोबर आहे आणि लास्ट नेम सुद्धा बरोबर आहे. तुम्ही किती तास अभ्यास करता. तुम्ही रोज जो अभ्यास करता तो किती तास करता. हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी. हाऊ मेनी आवर्स डू यू स्टडी. या मागचा तुमचा हेतू काय आहे. व्हॉट इज युअर पर्पज बिहाइंड धिस किंवा व्हॉट्स युअर पर्पज बिहाइंड धिस. तुम्ही कशात व्यस्त आहात. म्हणजे तुम्ही जे काही बिझी आहात. मगाशी आपण वाक्य पाहिलं
की आर यू बिझी, तुम्ही बिझी आहात का? तर तुम्ही आता कशात बिझी आहात तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट आर यू बिझी विथ, व्हॉट आर यू बिझी विथ. आणि तुम्ही बिझी आहात का? आर यू बिझी. आणि तुम्ही कशात बिझी आहात? व्हॉट आर यू बिझी विथ. तुम्ही किती वाजताचा अलार्म सेट केला आहे, म्हणजे किती वाजता तुम्हाला उठायचं यावेळीचा अलार्म तुम्ही सेट केला आहे. व्हॉट टाइम हॅव यू सेट द अलार्म फॉर, व्हॉट टाइम हॅव यू सेट द अलार्म फॉर. उद्या मी तुला किती वाजता उठू? व्हॉट टाइम शुड आय वेक यू अप टुमारो, व्हॉट टाइम शुड आय वेक यू अप टुमारो. तुझी परीक्षा कधी आहे? आता तुला उठवायचे, लवकर उठवायचे, मग तुझी परीक्षा कधी आहे? When are your exam? When are your exam? तुझी परीक्षा कधी आहे? तुला आठवते आपण शेवटचं कधी भेटलो होतो? Do you remember? When did we meet last? Do you remember? When did we meet last? तू आज रात्री काय स्वयंपाक करणार आहेस किंवा काय स्वयंपाक करतेस? What are you cooking tonight? What are you cooking tonight? तुमची फ्लाईट किती वाजता आहे? What time is your flight? What time is your flight? किंवा तुम्हाला जर विचारायचं आहे तुमची ट्रेन किती वाजता आहे? What time is your train? किंवा बस किती वाजता आहे? What time is your bus? तू बाजारातून कधी येत आहेस? When are you coming back from the market? When are you coming back from the market? किंवा तुम्हाला म्हणायचंय तू शाळेतून कधी येतेय किंवा कॉलेजमधून कधी येतेय. When are you coming back from the school? किंवा from the college. तू माझ्यावर का रागवतोस? Why are you angry with me? Why are you angry with me? तू चित्रपट बघायला का येत नाहीस किंवा तू मूवी बघायला का येत नाहीस? Why don't you come to watch a movie? Why don't you come to watch a movie? हे माझ्यासोबत का होत आहे किंवा माझ्यासोबतच हे का होतं? Why is this happening to me? Why is this happening to me? हे माझ्यासोबतच असं का होतं? इंटरनेट चालत का नाही? तुम्हाला जर विचारायचं असेल इंटरनेट चालत का नाही किंवा इंटरनेट बंद आहे का, तर ते कसं विचारणार? Why is the internet down? Why is the internet down? मोबाईल का चार्ज होत नाही? Why is the mobile not charging? Why is the mobile not charging? तुम्ही कुठे काम करता? तुम्हाला विचारायचं एखाद्याला तुम्ही कुठे काम करता? Where do you work? Where do you work? किंवा तुम्ही कुठे राहता? Where do you live? Where do you live? माझ्या गाडीच्या चाव्या कुठे ठेवल्यात? Where did you keep my car keys? Where did you keep my car keys? तुझा मोबाईल कुठे आहे? Where is your mobile? तुझा मोबाईल कुठे आहे? Where is your mobile? किंवा माझा मोबाईल कुठे आहे? Where is my mobile? तू कुठे आहेस? मी 1 तासापेक्षा जास्त वेळ तुझी वाट पाहत आहे. आता इथं काय करायचंय, सेंटेन्स जरा थोडंसं मोठं आहे तर त्याचं 2 पार्ट करा तुम्ही. तू कुठे आहेस इथपर्यंत एक करा. Where are you? Where are you? तू कुठे आहेस? I have been waiting for more than 1 hour. हे दुसरं करा. हा दुसरा पार्ट नंतर घ्या. I have been waiting for more than 1 hour. म्हणजे मी 1 तासापेक्षा जास्त वेळ तुझी वाट पाहत आहे. Where are you? I have been waiting for more than 1 hour. सर्वात जवळचे ATM कुठे आहे? म्हणजे तुम्हाला पैसे काढायचे आणि इथं जवळपास कुठे ATM आहे का असं विचारायचंय आणि सगळ्यात जवळ जे आहे त्याचा ॲड्रेस विचारायचा आहे. Where is the nearest ATM? Where is the nearest ATM? किंवा Where is the nearest an ATM? असं बोललं तरी ते बरोबर आहे. राधा कुठे आहे? ती आपल्यासोबत येत नाहीये का? Where is the Radha? Isn't she come with us? Where is the Radha? आता इथं कसे 2 प्रश्न आहेत हे पण एकत्र घेतलेले आहेत. Where is the Radha? Isn't she come with us? म्हणजे ती आपल्यासोबत येत नाहीये का? Isn't she? Is not चं कॉन्ट्रॅक्शन आहे isn't. Isn't she come with us? तुम्ही मुंबईत कुठं शिकता? म्हणजे तुम्ही मुंबईला शिक्षणासाठी आहात तिथं तर ते कुठं शिकता? ठिकाण कुठलं?
ते तुम्हाला विचारायचंय. वेअर डू यू स्टडी इन मुंबई? वेअर डू यू स्टडी इन मुंबई? तू तुझी खोली कधी साफ करणार? वेन विल यू क्लीन युअर रूम? वेन विल यू क्लीन युअर रूम? तू का जेवत नाहीस? वाय आर यू नॉट इटिंग? वाय आर यू नॉट इटिंग? तुला भूक लागली नाही का? आरंट यू हंग्री? आरंट यू हंग्री? तुला भूक लागली नाहीये का? तू एकटा कसा प्रवास करणार? हाऊ विल यू ट्रॅव्हल अलोन? हाऊ विल यू ट्रॅव्हल अलोन? ते कसं शक्य आहे? हाऊ इज दॅट पॉसिबल? हाऊ इज दॅट पॉसिबल किंवा हाऊ इज दॅट पॉसिबल? तुला किती वेळा समजावून सांगावं लागेल? आपण लहान मुलांना म्हणतो की नाही, तुला किती वेळा समजावून सांगावं लागेल? हाऊ मेनी टाइम्स डू यू हॅव टू एक्सप्लेन? हाऊ मेनी टाइम्स डू यू हॅव टू एक्सप्लेन? तू का रडत आहेस? वाय आर यू क्राईंग? तू का रडतोयस? वाय आर यू क्राईंग? काय झालं? व्हॉट हॅपन्ड? काय झालं? व्हॉट हॅपन्ड? हा अपघात कसा झाला? हाऊ डिड दिस ॲक्सिडेंट हॅपन? हाऊ डिड दिस ॲक्सिडेंट हॅपन? तुझी आई कशी आहे? हाऊ इज युअर मदर? हाऊ इज युअर मदर किंवा हाऊ इज युअर मदर? किंवा तुझे बाबा कसे आहेत? हाऊ इज युअर फादर? भाऊ कसा आहे? बहीण कशी आहे? किंवा तुमचे आजी आजोबा कसे आहेत? हे सगळी वाक्य तुम्ही सेंटेन्समध्ये फक्त मदरच्या जागेवर ते नाव घालू शकता आणि वाक्य पुन्हा तयार करू शकता. हा फोन नंबर कोणाचा आहे? हुज टेलिफोन नंबर इज धिस? हुज टेलिफोन नंबर इज धिस? आपण नंतर बोलूया का? कॅन वी टॉक लेटर? कॅन वी टॉक लेटर? तू मला उशिरा रिप्लाय का देतोस? वाय आर यू रिप्लाइंग मी लेट? वाय आर यू रिप्लाइंग मी लेट? आपण एकमेकांना ओळखतो का? डू वी नो इच अदर? डू वी नो इच अदर? आपण आधी कधी भेटलो होतो का? डिड वी इवर मीट बिफोर? डिड वी इवर मीट बिफोर? तू दिवसभर काय केलंस? व्हॉट डिड यू डू होल डे? हे तुला कोणी सांगितलं? हू टोल्ड यू धिस? हू टोल्ड यू धिस? मी तुला डिस्टर्ब केलं का? डिड आय डिस्टर्ब यू? डिड आय डिस्टर्ब यू? हे सीता, काय चाललंय? कशी आहेस तू? तुम्हाला जर असं विचारायचंय तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला, तू कशी आहेस किंवा काय चाललंय तुझं, तर ते कसं विचारणार? हे सीता व्हॉट्सॲप? हे सीता व्हॉट्सॲप? किंवा तुम्ही असंही विचारू शकता, व्हॉट्स गोईंग ऑन? व्हॉट्स गोईंग ऑन म्हणजे काय चाललंय, सध्या तुझं काय चाललंय? किंवा तुम्ही असंही विचारू शकता, हाऊ यू डुईंग? हाऊ यू डुईंग? तुम्ही असंही म्हणू शकता, हाऊ आर यू म्हणजे तू कशी आहेस? हाऊ आर यू? तर फ्रेंड्स, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. इंग्लिश बोलण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक, शेअर आणि या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.